श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मी आज एक असा चमत्कार सांगणार आहे स्वामींचा। तर स्वामींनी मला एवढा मोठा अनुभव, म्हणजे एकच नाही असे मला कित्येक अनुभव आलेले आहेत, पण हे कालचा म्हणजे 1 जानेवारीचा हा व्हिडिओ आहे। तर 1 जानेवारीचा अनुभव माझा मी तुम्हाला सांगणार आहे की आता बघा, काहीतरी 2 महिन्यापासून माझ्या मिस्टरांना त्रास होत होता। तो त्रास असा होता की त्यांना एकदमच असं हाताला, पायाला, पोटाला, पाठीला असं खाजायचं, म्हणजे लय बेकार खाजरं त्यांना लागलं होतं। आपण त्याला म्हणजे ते खरजू अशा प्रकारचं पण होतं, पण तरी पण ते एक लईच त्यांना जीवावर म्हणजे लईच बेतलं होतं त्यांच्या, आणि त्यांना खूपच त्याचा त्रास होत होता। तर लई दिवस झाले मग आम्ही दवाखाना केले, औषध केले त्याला काय, आणि रोज गोळ्या, औषध, इंजेक्शन हे ते सारखं चालूच होतं त्यांना। तर काल गुरुवार होता आणि 1 तारीख पण होती। काल म्हणजे 1 तारखेलाच व्हिडिओ मला अनुभव आला, मग मी 2 तारखेचा व्हिडिओ बनवते। तर माझ्या मनात असंच विचार आला की मी देवपूजा करत होते आणि मग त्यांनी औषध लावून घरात फिरत होते माझ्यासमोर। मग माझ्या मनात आलं, कारण ह्याच्या पहिलं पण मला अनुभव आलेले आहेत, म्हणून मी काय केला, मी त्याची उदी, अगरबत्तीची उदी असते ना, तर ती मी जमा करून ठेवते। आणि ते माझ्या लक्षात आलं, म्हणले आता एवढा त्रास होतो यांना, औषध लावलं तरी त्याच्यातून पाणी सुटत होतं आणि ते एकदम लंगडत चालत होते। त्यांना खूपच त्रास होत होता, त्यांचं कुठंच लक्ष लागत नव्हतं। त्यांना बसल्या जागी कुठं गेलं, आपण 4 माणसात राहतो, कुठं तर जिथं उभं राहीन, जिथं बसन तिथं त्यांचं ते खाजायचं, त्यांना त्रास द्यायचं, ते सारखं खाजवतच राहायचे। मग एक असंच झालं की ते माझ्यासमोर औषध लावून फिरत होते आणि मी त्याची देवपूजा करत होते। मग माझ्या लक्षात आलं, मग मी काय केले, तुम्ही इकडे या बरं म्हणजे त्यांना बोलवून घेतले जवळ, आणि मी जे डब्बीमध्ये उदी भरून ठेवते ती उदी घेतली आणि स्वामीच्या नावाने त्यांच्या पायावर, असं आपण हाताने लावू पण शकत नाही एवढं पाणी सुटलं होतं त्यांच्या पायाला। मी खोटं नाही सांगत, स्वामीच्या साक्षीने मी व्हिडिओ बनवते। तर एवढं बेकार